रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. कविवर्य कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी आपला आनंद द्विगुणित झालेला आहे, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेत प्रामाणिक सामाजिक आस्था तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर भावनेची उत्कट आर्तताही बघायला मिळते. आजच्या कार्यक्रमात कविवर्य कुसुमाग्रज यांची संध्या ही कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. संध्या. उषा सुंदर होतीच, पण अधिक सुंदर आहे ही संध्या. उषा सुंदर होतीच, पण अधिक सुंदर आहे ही संध्या. मावळतीवर उतरलेला हा सूर्य, दिवसभराच्या प्रकाशदानाने कृतार्थ झालेला, अधिक प्रकाशमय, अधिक स्नेहशीलही. निर्वाहासाठी आकाशात प्रवेशणाऱ्या क्षुधित पाखरांपेक्षा तृप्त संतोषाने जंगलाकडे परतणारी ही पाखरे अधिक आनंदमय. आणि मी, माझे अस्तित्व, प्रकाशात प्रवेश करताना पूर्ण निराश्रय असलेले, आता अंधारात विश्रांत होताना सर्वंकष आशयाने शिगोशीत भरलेले. असण्याचे उन्नयन जगण्यात करणारी ही संध्या. असण्याचे उन्नयन जगण्यात करणारी ही संध्या. कविवर्य कुसुमाग्रज यांची संध्या ही कविता आता मी तुमच्यासमोर सादर केली. रसिक हो, मराठी भाषा रुजवूया, समृद्ध करूया. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. नमस्कार.